डॉक्टर राजाराम हुलवा आपला जय लंकेशच्या वतीने सत्कार आणि सन्मानित करण्यात आलेला आहेच, परंतु आपलं एक विशेष अभिनंदन की आपल्याला रायगड जिल्हा परिषदेकडून रायगड भूषण हा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल मी आपले विशेष अभिनंदन करून जोरदार टाळ्या वाजवून आपलं स्वागत करतो. धन्यवाद धन्यवाद. तर नक्कीच एक कोरोना योद्धा, कोरोना काळामध्ये खूप चांगलं काम त्यांनी केलं आणि रायगड भूषण पुरस्कार त्यांना का दिलाय हे मित्रांनो सांगायला नको. वळतो मॅचकडे. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड गोलंदाज सज्ज होतो विभांशू. पहिला चेंडू ओव्हर पिच मध्ये टाकलेला चेंडू सरळ बॅटने भिरकावून दिला. बॅक टू द बॉलर तडतडीत आणि खणखणीत षटकार. सूरज कोहली ऑन फायर. विकास होता मागाच्या सामन्यामध्ये रॉयल ग्रुप हा संघ जिंकला होता. त्या सामन्याचा विचार केला तर विभांशू एक नौका गोलंदाज, मात्र त्यासमोर मंदार म्हात्रे असू दे किंवा किरण लट, अजिंक्य म्हात्रे, सागर थळे असे दिग्गज फलंदाज असताना देखील त्याने चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र या मॅच मध्ये कुणीतरी खराब गोलंदाजी पाहतोय. बॅक टू बॅक एक मोठा फटका. वन बाउंस चेंडू सीमा पार चौकार. कमांड डीजे मास्टर. बॅक टू बॅक दोन मोठे फटके. सूरज कोहली आपल्या बॅट मधला क्लास नक्कीच दाखवतोय. चेंज ऑफ पेस पद्धत टाकलेला चेंडू नक्की थर्ड मॅच झोन मध्ये ढकलून दिला. अर्थात या चेंडूवर एक धाव जरूर आले. यावेळेस आपण बघितलं गोलंदाजाने दोन चेंडू वेगवान टाकले, त्यानंतर कुठेतरी लाईन अँड लेंथ मध्ये कंट्रोल केला, दिशावर कंट्रोल केला आणि थोडस चेंज ऑफ पेस पद्धत टाकलेला चेंडू. एक धाव नक्कीच मिळते. एक धावने आपण पाहतोय पुन्हा धावफलक गतिमान होते. धावफलक जाऊन पोहोचतो 11 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना प्रदीप स्ट्रोक. व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय सूरज कोहली. चौकार. आतापर्यंत खेळ झाला 4 चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत 15 धावा धावफलकावर लागल्यात. खऱ्या अर्थानं जी सुरुवात हवी होती, जशी सुरुवात हवी होती, आता संतोष मयेकर पुरस्कृत डोंगरी हा संघ आपण बघतोय. मयेकर डोंगरी या संघानं नक्की सुरुवात चांगली केली आहे. मागच्या मॅच मध्ये सूरज कोहली तितका यशस्वी ठरला नव्हता. यावेळेस चांगला चेंडू, थोडासा वेगवान टाकलेला चेंडू. थर्ड मॅच झोन मध्ये जरूर सूरज कोहली खेळून काढतो. या चेंडूवर आपण पाहिलं तर एकच धाव मिळते. एकेरी धावने पुन्हा धावफलक वाढतोय, गतिमान होतोय आणि जाऊन पोहोचतोय तो अर्थात 16 धावा. थोडासा महागडा षटक म्हणावं लागेल. योगेश काय विभांशू थोडासा महागडा ठरलाय, कारण पहिल्या सामन्यामध्ये जी त्यांनी फलंदाजी केली होती, गोलंदाजी केली होती, विभांशू कुठेतरी महागडा ठरताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं विचार केला तर एक चांगला गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये चांगल्या फलंदाजांनी जगून ठेवलं. मात्र सूरज कोहलीवर एक प्रश्नचिन्ह, सूरज कोहलीचा एक मोठा प्रश्न त्याच्या समोर आहे आणि त्या प्रश्नाला त्याला उत्तर मिळत नाहीये. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकतोय जरूर, मात्र प्रत्येक चेंडू सूरज कोहली तितक्याच दिमागदार पद्धतीने खेळतोय. सूरज कोहलीचा क्लास प्रत्येक मैदानावर आपण पाहतो मित्रांनो. सूरज कोहलीचा खेळ आपण प्रत्येक मैदानावर पाहतो. आज मात्र तोच खेळ सूरज कोहलीचा आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. जय लंकेश ग्रुप आयोजित ही थर्ड प्रीमियर लीग. या थर्ड प्रीमियर लीगला आपण बघतोय प्रेक्षकांचा देखील तितकाच चांगला प्रतिसाद आपण बघतोय. आज नक्कीच ऑड डे आहे योगेश, शुक्रवार आहे, कामाचा दिवस आहे, त्याच्यामुळे बरेचसा प्रेक्षक थोडासा कामामध्ये गुंतलाय. उद्या आणि परवा सेकंड सॅटरडे आपण बघतोय. मोठा फटका आलाय जरूर, मात्र या चेंडूवर मिळतात पंचांचा इशारा आलाय. 6 धावा. मोठा स्ट्रोक, षटकार. कमांड
च्या मैदानावर आग उठताना पाहायला मिळतोय. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. हर्षल कवळे. हर्षलची गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये देखील चांगली झाली होती. अर्थात एक षटकार त्याच्या षटकामध्ये आला होता, त्यानंतर मात्र त्याने चांगली गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी केली होती. त्याच्या समोर आता सुनील वानकर हा फलंदाज आहे, जो एबी डिव्हिलियर्सची सारखी फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. आज मात्र हे मैदान 360 डिग्री नाही आहे, त्यामुळे कदाचित थोडीशी अडचणी सूरज आपण पाहणारा सुनीलला देखील होणार आहेत. फिल्डिंग सजावट आपण पाहिली. मिड ऑफ आहे, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. अर्थात एका बाजूला आपण तुषार घरतला पाहतोय, अर्थात संघाचा एक प्रमुख खेळाडू मध्ये एक तो आहे. या मॅच मध्ये खरोखर महत्वपूर्ण जबाबदारी तुषारवर देखील पाहायला मिळते. पहिला चेंडू शॉर्ट पिच मध्ये टाकलेला चेंडू हवे झेल होणार का? क्षेत्ररक्षकाकडून खराब क्षेत्ररक्षक, चेंडू सीमा मार्ग चौकार. कमांड मोठा स्ट्रोक आलाय, कारण झेल पकडला जाऊ शकला असता जर एफर्ट लावले असते तर. यावेळेस सुद्धा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. 21 धावेने पुन्हा धावफलक गतिमान होतोय, वाढतोय, जाऊन पोहोचतो. अर्थात 27 धावा. सूरज कोहली स्ट्राइक. तर योगेश आपण पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये धावा आल्या नव्हत्या, त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या सामन्यामध्ये आपण फक्त धावांची बरसात होतीये. खऱ्या अर्थानं विचार केला तर हो व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉल. अपील जरूर केलाय, अपील मध्ये उत्साह होता, आत्मविश्वास नव्हता. नक्कीच पंचाने लेग बाय जरूर घोषित केलाय, कारण कुठेतरी वाटलं होतं की विकेटच्या मध्ये पण पकडलाय की काय, कुठेतरी धसका लागला होता. आपण पाहिलं तर मयेकर डोंगरीच्या खाण्यामध्ये, मात्र नॉट आउटचा इशारा आलाय पंचांकडून. रिव्हर्स स्वीपचा फटका सुनील वानकरचं ब्रह्मास्त्र ते वापरला जातोय. चेंडू जातोय षटकार. कमांडीचा मात्र योगेश धावांचा नक्की डोंगर रचला जातो. योगेश आपण पाहिलं तर धावा लुटल्या जातात. त्यावेळेस आपण फक्त ऑफ स्पीड मध्ये टाकलेला चेंडू हवे क्षेत्ररक्षक झेल खाली जाण्याचा प्रयत्न जरूर करतो. या चेंडू देखील आपण पाहिलं तर एक धाव जरूर पूर्ण केली आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. बघता बघता 2 धावा नक्कीच सहजरित्या दोनही फलंदाजाने पूर्ण केल्या. 2 धावाने आपण फक्त धावफलक जाऊन पोहोचतोय. अर्थात 37 रन, 37 धावा धावफलकावर लागल्यात. खऱ्या अर्थानं या मॅचचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या, त्यानंतर दुसऱ्या षटक हर्षलला दिलं. हर्षलच्या षटकामध्ये देखील पाहिलं तर मोठ्या धावा आल्यात. त्यानंतर आता तिसरं षटक कोणता गोलंदाजी करणार. सन्मित्र म्हात्रे तिसरं षटक घेऊन येते. थोडासा विचार विनिमय जरूर केलाय. अर्थात आपण पाहिलं तर या मॅच मध्ये थोडस अडचणीत सापडलाय तो अस्वाद खरत पुरस्कृत रॉयल ग्रुप संघ.
तर कुठेतरी सन्मित्र मात्रेला आपली इथं बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागेल, एक अचूक गोलंदाजी करावी लागेल, योग्य दिशेवर गोलंदाजी करावी लागेल, लाईन आणि नेटवर त्याला कंट्रोल आता ठेवावा लागेल. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूसाठी सज्ज होतोय सन्मित्र मात्रे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघतो सूरज कोळी. या मॅच मध्ये भरपूर भन्नाट फॉर्म मध्ये असलेला सूरज कोळी आपण स्ट्राईकला पाहतोय. ओ व्हाट अ फॅन्टास्टिक बॉल. मात्र पंचांचा इशारा आला, नो चेंडू. कसला डॉल पंच? हा फिल्डिंग सजावट चुकीची होती. आपण तिघच आतमध्ये आहे, 4 खेळाडू आतमध्ये हवे होते, हा नियम आहे. चला अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन आहे. कृपया करून चला नो चेंडू दिल्या पंचांनी, अर्थात फिल्डिंग सजावट चुकीची होती. 5 क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर 4 टोटल 6 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये ठेवायचं आहेत, हा एक नियम आहे. कारण आपलं मैदान 360 डिग्री नाही आहे, त्याच्यामुळे एक क्षेत्ररक्षक आपण एक फलंदाज थोडासा ऍडव्हान्टेज देतोय. मोठा स्ट्रोक खेळायला जरूर प्रयत्न सुनील करतोय. चेंडू वन बाउंस फील्ड होतोय, थ्रो होतोय, तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक धाव नक्की सहजरित्या पूर्ण केले. एकेरी धावीने आपण पाहिलं तर पुन्हा एकदा धावफलक गतिमान होताना पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचतो, अर्थात 40 धावा, 40 रन ऑन अ बोर्ड. मोठा स्ट्रोक, सूरज कोहली ऑन फायर, षटकार. मुझे टकराने की चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अर्थात एक झेड वगळता त्यानंतर कमबॅक करणारं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. धावफलक 1 ने वाढतोय आणि जाऊन पोहोचतो, अर्थात 48 धावा, 48 रन ऑन अ बोर्ड. यावेळेस लेग बिफोर जापील, नक्कीच जापील उचलून धरलाय पंचाने. लेग बिफोर द विकेट या पद्धतीने फलंदाज तर कुठेतरी आपण पाहिलं तर एक आनंदाचं वातावरण थोडंसं आलंय, कारण एक आशेचं किरण आलंय. कारण जेव्हा जेव्हा विकेट जाते तेव्हा दबाव दबाव दडपण आपण पाहतोय. आता ते दबाव दडपण सूरज कोहली घेणार का, किंवा तो दबाव झुगारून आपण पाहिलं मोठे तो स्ट्रोक खेळणार का, याच्यावर देखील प्रश्नचिन्ह आपण पाहायला मिळते.
जय लंकेश ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं स्वप्न रंगवलं होतं आणि नक्कीच त्यांच्या प्रयत्नातून हे स्वप्न साकार होताना पाहतोय. योगेश खूप मेहनत या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी केले. खऱ्या अर्थानं ट्रॉफी, स्टेज, विकेट, नंतर स्पॉन्सरशिप, टी शर्टची काउंटिंग, नंतर मेन म्हणजे महत्वाचं ज्या ज्या स्पॉन्सर्सनी या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप केली सर्व स्पॉन्सरचा मी आभार मानतोय. पुन्हा त्यात चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकेरी धावेने पुन्हा धावफलक वाढतोय आणि जाऊन पोहोचतो धावफलक 49 रन. 49 धावा धावफलकावर लागल्यात. योगेश आदित्यला नक्कीच मी चांगली फलंदाजी करताना प्रत्येक मैदानावर पाहतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा पुन्हा एकदा सूरज गोळीचा प्रयत्न, मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू जात नाहीये. डीप स्क्वेअर रिझन मध्ये आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बॅकअप देखील तितका रॉयल ग्रुप संघाचा पाहायला मिळतोय. अर्थात 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे. माझे स्कोर मित्र अर्थात समीर बाडा खरोखर खूप चांगलं स्कोरिंगच्या भूमिकेत आपण पाहायला मिळतो. धावफलक जाऊन पोहोचतो. अर्थात 50 रन ऑन अ बोर्ड. 50 धावा नक्कीच टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे मित्रांनो. संतोष मायेकर पुरस्कृत मायेकर डोंगरी संघासाठी नक्कीच टाळ्यांचा कडकडाट होताना पाहतोय. नक्कीच संकेत मिळतात. खऱ्या अर्थानं एसटीचा संप अजून 4-5 महिने वाढू दे. एक क्रिकेट सीझन निघून जाते, पावसाळ्यात एसट्या चालू होते असं काहीतरी स्वप्न त्यांनी रंगवलं होतं. मात्र एसट्या चालू झालेलं आहे. आता आपण सोमवारपासून आपली ड्युटी जॉईन करायची आहे. उद्यापासून का? ओके. नाही मग उद्या 2 दिवस सुट्टी घ्यायची. आडव्या बॅटनं मोठा स्ट्रोक खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. एज लागते, लिडिंग एज लागली आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर झोन आपण पाहिलं तर या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं विचार केला तर सूरज कोळी नक्कीच पूर्णतः हवी होताना पाहायला मिळतो. प्रत्येक चेंडू तो नक्कीच बॅटला कनेक्ट करतो आणि त्याच्या बॅट मधून आतापर्यंत मोठे स्ट्रोक 1 चौकार आणि 3 षटकार आणि 2 चौकार सूरज गोरे. 12 चेंडू आणि 32 धावांची खेळी नक्कीच तो खेळलाय. मोठा स्ट्रोक, चेंडू सरळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि आता मात्र सूरज कोळी बॅट दुमविले. षटकामध्ये 15 धावा, तिसऱ्या षटकामध्ये सन्मित्रने 13 धावा खर्च केला. यावेळेस आपण बघितलं जी लिडिंग एज लागली आहे, इनसाइड एज लागले, चेंडू जातो विकेट किपर सन्मित्र म्हात्रेच्या हातामध्ये. कोटी धाव या चेंडूवर मिळत नाही, निर्धाव चेंडू जातो. ह्या षटकारचा विचार केला तर खरोखर ऋतिक म्हात्रेने कमबॅक करणारी गोष्ट केली. सुशांत कांबळे नाणेफेकीसाठी यायचे. सुशांत मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, झेल खाली क्षेत्ररक्षक, साधा सुपा सरळ जग. टीम त्यांनी तयार केली. या टीम करून नक्कीच चांगला एफर्ट आपण पाहतोय.
स्ट्राईक एंडला आपण बघतोय अजय मयेकर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण बघतोय, चांगली गोलंदाजी करतोय अजय मयेकर. मागच्या मॅच मध्ये त्याने अफलातून फलंदाजी केली होती, तोच फलंदाज स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. अजय मयेकर मोठा स्ट्रोक केला तर जरूर प्रयत्न करतोय. सन्मित्र म्हात्रे मोठी चूक करतोय. संघाचा संघनायकांकडून नक्कीच एक मोठी चूक झाली आहे. खऱ्या अर्थानं अजय मयेकर सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे कुऱ्हाडीवर जाऊन स्वतःचा पाय मारणं तर खराब क्षेत्ररक्षण नक्कीच झाले. कारण आपण पाहिलं तर पहिल्या 3 षटकं थोडीशी महागडी आली, त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहिली ऋतिक म्हात्रेची. आतापर्यंत त्याने नक्कीच आपण पाहिलं तर 2 धावा खर्च करून 1 विकेट 2 धावा खर्च करून 2 विकेट त्यांनी घेतल्या. खरोखर सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. व्हाट अ फॅन्टास्टिक बॉल बाय ऋतिक म्हात्रे. षटक समाप्त झालाय, 4थं षटक समाप्त झालंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर माझे स्कोर मित्र शुभम कानमोरे मला नक्की जॉईन झालेत. 52 धावा नक्कीच लागल्यात. तर 52 धावा नक्कीच आपण पाहतोय 4 षटकांमध्ये कंप्लीट झाल्यात. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 षटकांचं अतिशय चांगलं षटक शुभम टाकलंय. तर शुभमसाठी मित्रांनो जोरात काय झालं पाहिजे. सुजित नाणेफेक करून घेतो आता लगेच विथ 11. उसाईद 11 थळ विरुद्ध आयत 11 थळ. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती आहे नुरुल कुरेशी आणि सन्मित्र म्हात्रे सुशांत कांबळे या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे. एक शेवटचं षटक झाल्यावर आपण करणार आहोत. सन्मित्र म्हात्रे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो. अंतिम षटक घेऊन स्ट्राईक एंडला परत आगदाते. What a fantastic ball by सन्मित्र म्हात्रे. You miss, I will definitely. फलंदाज त्रिफाचित बाद होतोय. Come on, DJ Master. क्रिकेट मधलं इथे ब्रह्मास्त्र वापरतोय. आता नवीन फलंदाज जिग्नेश पाटील येतो मैदानात. सन्मित्र म्हात्रेने नक्की सुरुवात चांगली करून दिलेली आहे. मागच्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या, आतापर्यंत 52 धावा धावफलकावर आला. त्याच्यामुळे नक्कीच हे षटक त्याला चांगलं किफायती टाकायला लागेल. इकॉनॉमिकल त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अजय मयेकरचा झेल देखील त्याच्या हातातून निसटलाय, त्यामुळे नक्कीच थोडासा दबाव दडपण त्याच्यावर देखील आपल्याला पाहायला मिळते. विकेटच्या मागे नक्की तुषार घरत एक अनुभवी खेळाडू या टीमचा आपण पाहतोय. राईट आम ओधी विकेट सज्ज होतोय गोलंदाज सन्मित्र म्हात्रे. ओहो अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. खरोखर सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सन्मित्र म्हात्रे आपल्या अनुभवाचा पूर्णतः वापर करताना पाहायला मिळतोय. योगेश विकेट जरी फ्लॅट असली तरी देखील आपल्या बोटामध्ये इथे जादू जर फिरवली ना तर चांगल्या फलंदाजाला आपण रोखू शकतो, चांगल्या फलंदाजाला आपण नमवू शकतो. अगदी तशाच पद्धतीने सन्मित्र म्हात्रे या मैदानावर गोलंदाजी करतोय. कारण जर आपल्याकडे वेग नसेल ना तर आपल्याकडे दिशा आणि लाईन आणि लेंथ ही व्यवस्थित असावी लागते. राईट आप विकेट सन्मित्र म्हात्रे सज्ज होतोय. यावेळेस माझ्याच बोलण्याची नजर त्याला लागली की काय. खराब गोलंदाजी, सर्वात खराब चेंडू मधला हा एक खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लेग स्टंपच्या बाहेर वाईट चेंडू अवांतर स्वरूपात लेग बाय वाईट स्वरूपात 1 धावा, अशा पद्धतीने 2 धावा अवांतर स्वरूपात वाढणार. धावफलक 2 वाढून जाऊन पोहोचतो. अर्थात 54 रन 54 धावा धावफलकावर लागल्यात. जिग्नेश पाटील आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न जरूर आहे. यावेळेस वाईट चेंडू आहे. धावफलकावर 1 धाव नक्कीच मिळणार. वाईट चेंडू आपण बघितलं, मात्र स्ट्राईक क्रॉस करण्याच्या नादामध्ये किंवा आपल्या स्ट्राईक फलंदाजाला देण्यामध्ये आपण बघितलं तर फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज सागर पाटील येतोय.
मैदानात आपण पाहिलं तर आता मात्र अजय मयेकरला एक जीवनदान जरूर मिळाले. अजय मयेकर मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅच मध्ये आता उर्वरित चेंडूमध्ये निर्णायक धावा कशा पद्धतीने बनवणार, कारण हे जे योग्य धावा होणार आहेत ना, एक टर्निंग पॉईंट धावा असणार आहे. जर चांगलं षटक हाताळलं ना तर या मॅच मध्ये रॉयल ग्रुप संघ कमबॅक करेल. तर थोडंसं षटक महाग ठरलं तर या मॅच मध्ये कमबॅक करणं थोडंसं महागात पडेल. हो सन्मित्र मात्रे चकवतो, सन्मित्र मात्रे गंडवतोय, सन्मित्र मात्रे फसवतोय. अतिशय चाणाक्ष गोलंदाजी, चाणाक गोलंदाजी. गुल्ले स्पॉटर चेंडू टाकतोय आणि चेंडूला पूर्ण बाहेर वळवतोय. डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न अजय मयेकरला मला वाटतं दुसरं जीवनदान मिळालंय. रनआउट स्वरूपात फलंदाज देखील बाद होताना पाहायला मिळतोय आणि धावफलक जाऊन पोहोचतोय तो 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 55 धावा नक्की धाव फलकावर लागल्यात. सॉरी, अजूनही 2 चेंडूचे खेळ शिल्लक आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मित्रांनो शिल्लक आहे. सन्मित्र मात्रेचा अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज देवेंद्र येतो मैदानात. स्ट्राईक एंडला आपण बघणार आहोत, कारण आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय नियम मध्ये एक नवीन नियम जॉईन झालाय. विकेट कुठल्याही एंडला जावं, कशाही पद्धतीने जावं, नवीन फलंदाज स्ट्राईक एंडलाच खेळणार. येस, ओके. मोठा स्टॉक पाण्यात जरूर प्रयत्न केला. इथे मात्र काय घडलंय, चेंडू कार्पेटला चढून शॉर्ट मिड विकेटला जरूर आलाय. डीप मिड विकेटचं क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेट मध्ये येऊन क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने करतोय. तर या चेंडूवर पण एकच धाव मिळते. एकेरी धावेने आपण पाहिलं तर पुन्हा धावफलक गतिमान होतो, जाऊन पोहोचतो. अर्थात 56 धावा अंतिम चेंडू या इनिंग मधला. काय घडणार योगेश या चेंडूवर? षटकार, चौकार की विकेट? पेन ड्रॉप सायलेन्स आपण पाहतोय. हेच लागले आणि सन्मित्र मात्रेचं एक बहारदार षटक इथे समाप्त झालाय. 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर शुभम कॉर्पोरे मला इशारा कळवतात की धाव फलकावर 57 धावा लागतात. विजयासाठी 58 धावा अचीव करायच्या आहेत, 58 धावा बनवायच्या आहेत. आणि या 58 धावांसाठी मी पुन्हा एकदा घेऊन चलतोय माझे साथी समालोचक मित्र विकास साखरकडे. ओटू विकास, धन्यवाद. टॉस होतोय, आपण बघतोय. धन्यवाद सुजित. मी विनंती करतोय सुशांत कांबळे आणि नुरुल कुरेशी, 2 संघांचे कर्णधार, आयत 11 थळ आणि हुसेन 11 थळ. आनंद पप्पा यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. या ठिकाणी अनंत कोळी पप्पा यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाणार आहे. पहिल्या फेरीतील आजच्या ग्रुपमधला, दुसऱ्या ग्रुपमधला हा शेवटचा सामना असणार आहे. नुरुल कुरेशी, हुसैन 11 थळ संघाचा कर्णधार नुरुल कुरेशी आणि आयत 11 थळ संघाचा कर्णधार सुशांत कांबळे. या 2 आपण बघतोय. बिट्टू अनंत कोळी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. यासाठी तिकडे बघा. कॅमेरामन नाणेफेकीचा कौल होतो या ठिकाणी. छापा नाणेफेक जिंकलेले आहे अर्थातच आयत 11 थळ संघाचे कर्णधार सुशांत कांबळे यांनी. परत सर्वप्रथम आपला निर्णय फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी असणार आहे? स्ट्रॅटेजिक म्हणजे असं काय नाही आहे, स्कोर कमीत कमी द्यायचा प्रयत्न करू आम्ही. त्यांच्यात पण चांगली बॉलिंग लाईन आहे, रुपेश भाभी आहे, त्यामुळे थोडा आम्हाला पण त्यांना कमीत कमी स्कोर
देताल तितकं आम्हाला काढायला पण तेवढंच कमी रन्स होतील, त्यामुळे आम्ही त्यांना कमीत कमी याच्यात रोखू. नियोजनाबद्दल काय म्हणा? जय लंकेश ग्रुप मोठ्या स्पर्धेचं अद्याप ते आयोजन केलेलं नाही, होळी चषकाचं आयोजन केलेलं आहे आणि यशस्वीरित्या केलेलं आहे. आणि या ठिकाणी आता त्यांनी पहिल्यांदाच थर्ड प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा भरवली. आयोजनाबद्दल एक उणीव होतीच, आपली पण थर्ड प्रीमियर लीग झाली नव्हतीच सगळ्या वर्षात, पण ही एक आपली सर्वात चांगली आहे असं मला तर वाटते, त्यामुळे पुढेही असं हो बस, बाकी काय नाही. तुला खूप खूप शुभेच्छा. नुरुल, एक आपण पहिला मॅच आहे तुझा, त्यांनी नाणेफेक जिंकलेलं आहे, फलंदाजी तुमचा करणारा संघ आहे. कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी असणार आहे? किती धावा जमू शकाल? आम्ही 50 धावा जमू, तर तेवढाच आमचा टार्गेट आहे. 50-55 बॉलिंग साईड आमच्याकडे आहे. 50 ते 55 धावा जमवण्यासाठी त्यांच्याकडे सुद्धा बॉलिंग अटॅक चांगल्या पद्धतीचा आहे. कोण बॅट्समन आहे ज्याच्यावर तुझे जास्त मदार असणार आहे? मी आहे, नितेश फुले आहे, मकरंद आहे, निनादगर पाटील आहे वायशेचा. अच्छा, तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा नुरुल, ऑल द बेस्ट. आणि नियोजन कसं वाटलं तुला? खूप चांगलं आहे, खूप चांगलं, मस्त. चांगलंच नियोजन आहे. धन्यवाद. धन्यवाद देतो मी पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना, रसिकांना, क्रिकेट रसिकांना. आणि सर्वात जास्त धन्यवाद देतो मी आमचे लोकप्रिय आमदार सन्माननीय महेंद्र दली सरांना, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी संपूर्णपणे पॅकेजची घोषणा केलेली आहे. त्यांनी संपूर्ण पॅकेज त्यांच्या माध्यमातून आलेलं आहे. धन्यवाद आमदार साहेबांचा खूप खूप आभारी आहोत. आणि नेहमीच त्यांचं सहकार्य, त्यांची मेहर नजर, त्यांचं लक्ष आपल्या थळ गावावर असते. धन्यवाद. घेऊन चलतोय पुन्हा एकदा समालोचन कक्षाजवळ. त्या ठिकाणी आपण बघतोय सुजित पाटील कडून आपण चांगल्या पद्धतीचं समालोचन ऐकलं होतं. दुसऱ्या उर्वरित क्षेत्रासाठी मी आपल्याला माझ्या भाषेमध्ये घेऊन चलतोय. धन्यवाद सुजित. या ठिकाणी आपण बघतोय टेक्निशियन टीम सुद्धा अतिशय चांगला दर्जेदार असं. पहिला चेंडू अजय मयेकरच्या हातातून निघतोय. अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेतली चेंडूने आणि पॅडवर आदळला. एक धाव मात्र मिळाली ती फलंदाजाला. एक धावसंख्येने धावफलकाला सुरुवात झाली आहे, कारण त्यांना माहिती आहे धावसंख्येचं लक्ष आहे ते तब्बल डॉट डिलिव्हरी. पुढचा चेंडू आपण बघतो एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक सोपा झेल होता, परंतु झेल हातातून निसटलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामधून एक सोपा झेल होता. सागर पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता, पण एक सुंदर एक ललवा लॉलीपॉप झेल होता. आणि झेल कोणाचा सोडला? ज्याने मागच्या मॅचमध्ये अफलातून फलंदाजी केली होती, कुणाल म्हात्रेने. त्याचा झेल कुणाल हातनी, जो श्री गणेश सालमाला संघाचा एक दर्जेदार फलंदाज म्हणून ओळखला जातो, त्याचा सोपा झेल सोडला. आणि हे झेल ह्या रॉयल ग्रुप संघाला किती महागडा ठरतोय, कुठपर्यंत घेऊन जातो हे आपण बघणार आहोत. येताना धावसंख्येला सुरुवात केलेली आहे. अजय मयेकरचा दुसरा चेंडू आपण बघितला होता. चांगली त्यांनी संधी उपलब्ध करून दिली होती, परंतु त्या संधीला क्षेत्ररक्षकाची मात्र तेवढी साथ मिळाली नाही आहे. सागर एक अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे. त्याला कदाचित चेंडूचा जो वेग होता फटक्याचा, त्याचा अंदाज आला नसावा कदाचित, कारण सागरच्या हातातून असले झेल सहसा सुटत नाही आहेत. त्याच दरम्यान बी बॉईज संघाचा कर्णधार आपण बघतो या ठिकाणी वेदांत कोळी यांचं आगमन झालेलं आहे. आता मात्र त्यांच्या संघाला नक्कीच हुरूप येणार, यात वादच नाही आहे. शिवदास कोळी पुरस्कृत बी बॉईज संघ, त्याच्या आगमनानेच नुसती त्याला संघामध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सन्मित्र मातेसाठी आणि एक पुन्हा संधी उपलब्ध. इट्स अ बिग ब्लो होण्याची शक्यता आणि बिग ब्लो डीजे. परंतु फलंदाजीकडून त्याच्याकडून जी अपेक्षा आहे या मैदानावरची, या मैदानात नेहमी यशस्वी ठरणारा हा फलंदाज आज मात्र दोन्ही सामन्यामध्ये अपयशी ठरतोय. याच दरम्यान केदारनाथ साखरकर या ठिकाणी पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे त्याचं लंच टाईम नंतर. खूप खूप स्वागत पुन्हा त्यांचं. एक सत्कार मूर्ती आहे, एक सिनियर खेळाडू नामदेव साखरकर 11चा प्रमुख गोलंदाज. मी विनंती करतोय सन्माननीय आसिफजी मनियार
आसिफजी मनियार यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अजय मयेकर अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय, फलंदाजीत चांगली कामगिरी केल्यानंतर गोलंदाजी सुद्धा चांगल्या पद्धतीची. तुषार घरत येतोय या ठिकाणी. तुषार घरत पहिल्या चेंडूवर एक जोरदार अपील होण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. धोका नक्कीच होता, परंतु धावा जमवायच्या असतील तर धोका सुद्धा पत्करावा लागतो, परंतु एवढा सुद्धा धोका नसावा की तो चांगल्या फलंदाजाची विकेट्स प्राप्त करून देईल असा. एक धाव मात्र मिळते तुषारला पहिल्या चेंडूवर. अतिशय चांगलं कॉम्बिनेशन दोन्ही फलंदाजांमध्ये बघायला मिळालं. एक धाव नक्कीच धोकादायक होती, परंतु ती पूर्ण सुद्धा झालेली आहे. धावसंख्या बघतोय धावफलकावर लागते ती 1 गडी बाद 2 धावा. 58 धावांचं लक्ष आहे. सुरुवात चांगली केली होती मयेकर डोंगरी संघाने. अतिशय चांगला दर्जेदार खेळ केला होता. 3 षटकांमध्ये तब्बल 50 धावा लगावल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र 2 षटकं ऋतिक पाटील आणि सन्मित्र मात्रेने अफलातून गोलंदाजी केल्याने फक्त 2 षटकात 7 धावा खर्च केल्या. या वेळेला एक जोरदार स्ट्रोक बघायला मिळते. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूकडे येण्याचा प्रयत्न करत चेंडू मात्र जातोय गोलीच्या वेगाने सीमा रेषा पार. मिळतोय झणझणीत मधून हॅलो. एका षटकामध्ये तब्बल 6 धावा हॅलो. आणि 1 गडी बाद. हॅलो हॅलो विकास, 1 मिनिट. आत्ताच व्यासपीठावर उपस्थित असलेले आशिक मनियार यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतोय. मी देवेश साखरकर याला विनंती करेन की आशिकला आपण पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. थँक्यू विकास. थँक्यू. त्याच दरम्यान या ठिकाणी प्रकाश हालेकानाला सुद्धा आपण बघतोय. थळगावाचं एक नाव संपूर्णपणे क्रीडा जगतामध्ये प्रसिद्ध करण्यामध्ये ज्याचा मोलाचा वाटा आहे असे प्रकाश हालेकाना या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी सुद्धा विनंती करतोय की आपण सभामंडपात व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रकाश हालेकाना अर्थातच संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या गावाचं नाव त्याने पोहोचून ठेवलंय, नेऊन ठेवलंय. एका षटकाची समाप्ती. अजय मकरच्या बाजूमधून आपण बघितलं, अतिशय चांगलं षटक टाकलं. दुसरं षटक घेऊन येतोय सूरज कोळी. सूरज कोहली हा सुद्धा एक ऑलराऊंडर दर्जाचा खेळाडू आहे. प्रथम फलंदाजी करताना मयेकर डोंगरीचे आपण बघितलं, सूरजने दर्जेदार फलंदाजी केली होती. 22 धावा तब्बल फटकावल्या होत्या त्याने. त्याच्यानंतर सुनील बानकरने सुद्धा 12 धावांचं योगदान, 15 धावांचं चांगलं योगदान दिलं होतं. तोच सूरज येतोय गोलंदाजीसाठी, परंतु सूरजवर पहिल्या चेंडूवर हल्ला बोल. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन, 1 बाउन्स सीमा रे. का कर्णधार पद सुद्धा भूषवताना बघतोय आपण रॉयल ग्रुप याच्यातर्फे. चेंडू लगेच दुसरा घ्यायचा आहे. चेंडूची वाट बघत बसायचं नाही, चेंडू लगेच दुसरा घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला 5-5 षटकांचे सामने खेळवता येतील. 2 चेंडू अगोदरच दाखवलेले आहेत, त्यातला दुसरा चेंडू जो असेल तो खेळायला सुरुवात करायची आहे. वेट ना अंपायर चालू करायचा सामना. व्हॉलिंटियर बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. जय लंकेशचे व्हॉलिंटियर सर्व सभासद. 10 धावा धावफलकावर लागलेले आहेत. सूरज कोळी पुढचा चेंडू घेऊन बघूया सूरज कोळी कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय, कारण सूरज सुद्धा एक मोठा खेळाडू आहे. त्याला माहिती आहे कशा पद्धतीची गोलंदाजी करायची आहे आणि कशा पद्धतीचा फलंदाज आहे हे सुद्धा त्याला जाणून होते. तुषार घरत आजपर्यंत कित्येक नावलौकिकासमोर त्याच्या कित्येक मोठ्या खेळ त्याने आपल्या संघासाठी केलेले आहेत. एकविरा थळ, थळेश्वर थळ या संघासाठी त्याने आपल्या भरपूर मोठ्या खेळ त्याने आपण बघितले आहेत त्याच्या माध्यमातून निघालेल्या. आताशे चांगला चेंडू, फलंदाजाला बुचकलत टाकणारा चेंडू आणि सर्रीले कॅच, फलंदाज बाद.
नाही चेंडू सुभारावा की सोडावा या विवंचनेत असताना द्विधा मनस्थितीत असताना चेंडूने बॅटची कधी काढा घेतली आणि झेल कधी स्क्वेअर लेगच्या हातामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला ते त्याला सुद्धा समजलेलं नाहीये. फलंदाज बाद. हा मात्र ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, आणखी एक फलंदाज बाद. सुद्धा चांगली गोलंदाजी बघायला मिळते सूरजने सुद्धा चांगल्या अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी घडवताना दिसले. नवीन येतो फलंदाज कुणाल मारण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू जातोय या वेळेला सीमा रेषा पार, मिळतोय एक झणझणीत चेंडूत 10 धावा खर्च केल्यात. 2 फलंदाजांना माघारी पाठवलेला आहे. फलंदाजी करताना 22 धावा फटकावलेल्या आहेत. अतिशय चांगलं खेळाचं प्रदर्शन बघायला मिळालंय. आहा काय अफलातून स्ट्रोक बघायला मिळतोय बघा. चेंडू जातोय तो बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्र मिळालं ते सूरज कोहलीकडून. 16 धावा खर्च केल्यामुळे धावसंख्या मात्र 20 झाल्यानंतर आपण बघतोय एक समांतर जो ॲव्हरेज होता त्या पद्धतीला थोडंसं धरून बांधून चाललेला हा संघ आपण बघायला मिळतो. धरून चाललेला आहे ॲव्हरेजला. 12चा ॲव्हरेजची आवश्यकता होती परंतु 20 धावा 2 षटकात आल्यात. 3 षटकाचा खेळ येणं बाकी आहे आणि 3 षटकात 13च्या सरासरीने जवळजवळ 38 धावांची आवश्यकता आहे गोलंदाजीसाठी. ज्याने पहिलं षटक अतिशय जबरदस्त टाकलं होतं तोच अजय मयेकर पुन्हा गोलंदाजीसाठी येतोय. तिसरं षटक हे महत्त्वपूर्ण षटक असणार यात वाद नाहीये. कुणाल हातनी या ठिकाणी आपल्या फलंदाजीतील जादू दाखवतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने 2 चौकार आणि 1 षटकाराच्या साहाय्याने तब्बल 15 धावांवर खेळतोय. ज्या ठिकाणी प्रमुख फलंदाज अपयशी ठरतात त्यावेळेला कुणाल मात्र एक चांगली साईड पकडून आपल्याला स्वतःची बाजू कशी मजबूत करायची संघाची ती बघतोय. नवीन आलेला फलंदाज त्याच्या स्वतःला आपण बघतोय सुयोग ठाकूर. युनिक थळ संघाचा हा खेळाडू. थळ गुंजालाली मधील आपला युनिक बापदेव थळ. परंतु चांगला चेंडू अजय मयेकर खरोखर अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात एक चौकार जरूर लगावला होता त्याच्या गोलंदाजीवर, तरी सुद्धा त्या चौकार जाऊन सुद्धा फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. याही वेळेला चांगली सुरुवात करून दिलेली आहे. सुयोग एक चांगला दर्जेदार खेळाडू आहे परंतु बघूया या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू स्लॉट मध्ये आला, पाठवला त्याला पार्किंग लॉट मध्ये, षटकार. फुटवर जाऊन चेंडू हवेत आहे. मिड ऑफच्या क्षेत्रातला क्षेत्ररक्षक
चूक करतोय थोडीशी, अंदाज येत नाहीये. चेंडूवर जीवनदान मात्र मिळते. दोन्ही फलंदाज एका का जीवनदान मिळते दोनाही. एकने धावसंख्या धावफलकावर वाढते. धावसंख्या होते ती 27 धावा. 27 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केल्यात नक्कीच, परंतु धावसंख्या सुद्धा 27 पर्यंत पोहोचवलेली आहे. ती या दोन फलंदाजांनी चांगली फलंदाजी करतात, परंतु एक मोठी पार्टनरशिप नक्कीच त्यांच्या संघाच्या कर्णधाराकडून किंवा त्यांच्या संघाच्या मालकाला आवश्यक आहे. या दोघांकडून हे दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने खेळतात. श्री गणेश चालमाला संघाचा फलंदाज कुणाल हातनी, पण भीमर पद्धतीचा हा चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. 1+1 म्हणजे बोनस मिळते 2 धावांचा. 1+1 प्लस प्रीहिटचा आहेर असणार आहे त्याच्यावर, कारण हा भीमर पद्धतीचा चेंडू आहे आणि त्याला बोनस मिळालेला आहे प्रीहिटचा. 2 धावांचा आहेर सुद्धा मिळाला आहे. धावसंख्या झाली 29 धावा, 29 रन्स. आता मात्र संपूर्णपणे मुभा असणार आहे ती फलंदाज सुयोग ठाकूरला, कुणाल हातनीला. कुणाल हातनी बघूया कशा पद्धतीने या फ्री हिटचा फायदा उचलतोय. 29 धावा धावफलकावर लागलेले, तिसरं षटक. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये येतोय. पराग दाते क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने करतोय. 1 धाव मिळते. धावसंख्येत वाढ झाल्यानंतर धावसंख्या होती ती 30 धावा, 30 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहे. 14 चेंडूंचा खेळ येणं बाकी. खराब चेंडू यावेळेला आणि त्याचा फायदा उचलतोय का बघायचा. चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. एक वेलकम बाउंड्री मिळते. एक संजीवनी देणारा चौकार मिळतोय तो कुणाल हातनीला, सुयोग ठाकूरला. सुयोग ठाकूर आणि कुणाल हातनी दोन्ही चांगल्या पद्धतीने खेळतात. धावसंख्या होते 34 धावा आणि 13 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 24 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सामना बघितला तर दोलायमान स्थितीत आहे. दोन्ही संघाच्या बाजूने पारडत झुकलेला आहे. 12च्या सरासरीने धावसंख्येची आवश्यकता आहे. बघूया 13 चेंडू 24 धावा. सुयोग ठाकूर आणि त्याचा साथीदार कुणाल हातनी अतिशय चांगल्या पद्धतीने धावांचा पाठलाग करताना दिसून येत आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीने कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी. या शेवटच्या चेंडूवर 1 धाव मिळते. 35 धावा धावफलकावर लागत आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. उर्वरित येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 23 धावा. या स्पर्धेसाठी आपण बघतोय अतिशय चांगलं चित्रीकरण यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण बघायला मिळते. ड्रीम्स क्रिकेट यांच्याकडून अतिशय सुंदर दर्जेदार चित्रीकरण बघायला मिळते. त्याचप्रमाणे आज सकाळपासून आपण बघतोय CR साऊंड सर्व्हिस जिराड यांच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या दर्जाचं एक ध्वनिचित्रण म्हणजे असं एक संगीत संयोजन सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने बघायला मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे जय लंकेश ग्रुपकडून सुद्धा एक चांगलं आयोजन बघतोय या ठिकाणी. धन्यवाद सर्वांचे. जय लंकेश ग्रुपने सर्वांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी बघायला मिळते. संपूर्ण सर्वांची साथ सुद्धा त्याला महत्त्वाची होती. तीच सुद्धा साथ 100% मिळालेली आहे जय लंकेश ग्रुपला. या स्पर्धा यशस्वीसाठी नवीन गोलंदाज येतो सुनील बानकर. सुनील बानकरच्या पहिल्या चेंडूवर चेंडू काहीसा हवेत आहे. चेंडू जातो तो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते आणि एकाच धावीवर दोन्ही फलंदाज संतुष्ट राहतात. धावसंख्येचा धावफलक हालतोय. स्ट्राईक रोटेट केली जाते प्रत्येक चेंडूवर. 36 धावा धावफलकावर येतात. 11 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. 12च्या सरासरीने धावसंख्या जमवायची आहे. 11 चेंडू आणि 22 धावा. रॉयल ग्रुप विरुद्ध संतोष मयेकर डोंगरी हा सामना चालू आहे आणि यातून जो विजेता संघ होईल तो मात्र सुपर 8साठी क्वालिफाय संघ होणार आहे आणि पराभूत होणाऱ्या संघाला मात्र अजून एक सामना खेळावा लागणार आहे. चांगला चेंडू यावेळेला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ बघायला मिळाला. चांगला क्रिकेटचा या ठिकाणी नजारा बघायला मिळतोय. धावसंख्येत कोणतीही वाढ होत नाही आहे. 10 चेंडू आणि 22 धावा आपल्याला बघायला मिळते. सुनील बानकर कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. अतिशय सुरेख चेंडू, फलंदाज बाद. डीजे
सूर्योदय पालथी संघाचा हा खेळाडू कशा पद्धतीने खेळतोय, कशा पद्धतीने साथ देतोय त्याच्या सहकार्याला ते आपण नक्कीच बघणार आहोत. परंतु सुनील बानकरचं एक वेगळं स्वरूप आपण बघतोय गोलंदाजी करताना. सुनील बानकर नेहमी वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे, परंतु आज ऑफब्रेक गोलंदाजी त्याची सुद्धा चांगली पथ्यास पडते. आपल्या संघाच्या चांगली गोलंदाजी बघायला मिळालेली आहे, परंतु त्याच गोलंदाजीची आवश्यकता आणखी त्याच्या पुढच्या 3 चेंडूमध्ये येणं अत्यावश्यक आहे. पुढचा चेंडू, परंतु या वेळेला ऑन द राईज येऊन खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत, झेल होऊ शकला असता, प्रयत्न नक्कीच केला होता, प्रयत्न फसतोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, मिळतोय संघाला संजीवनी देणारा चौकार. आपले फलंदाजीची जादू दाखवतोय, चमक दाखवतोय आणि याही वेळेला ऑन द राईज येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चूक करत नाही पराग, फलंदाज बाद. धावांची आवश्यकता आहे. सामना इथेही संपत नाहीये किंवा कोणचं पारड जड हे सुद्धा सांगू शकत नाहीये. 7 चेंडू 18 धावा. चांगला चेंडू, पुन्हा एकदा टप्पा पडण्याचा झपकन आतमध्ये येतोय, 1 धाव मिळते, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय का बघायचा आहे, परंतु जो फलंदाजी करणारा सुयोग ठाकर होता तो मात्र आपल्या क्रीजमध्ये फास्टली पोहोचत नाहीये. 1 धाव मात्र मिळते, षटकाची समाप्ती होते आणि सुनीलचं सुद्धा एक यशस्वी षटक संपुष्टात येतोय. सुनीलने या षटकात अतिशय चांगली गोलंदाजी केली, 6 धावा फक्त खर्च करा आणि तो सुद्धा एक चौकार गेला, त्याच्या जोरावर 6 धावा खर्च केल्या आणि 1-2 सफलता सुद्धा प्राप्त केल्या. अतिशय चांगलं खेळाचं प्रत्येक दाखवला होता. शेवटचं षटक येणं बाकी आहे, 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि आवश्यकता आहे ती 17 धावांची. बघूया कोणता संघ यात बाजी मारतोय. हर्षल कवले आणि सुयोग ठाकूर ही चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला नॉकआउटमध्ये घेऊन जातात की पुन्हा एक सामना खेळावा लागतो. आणि गोलंदाजी करणारा चौथा गोलंदाज टीम मिटिंग मात्र करायची नाही आहे, कोणत्याही परिस्थितीत टीम मिटिंग करायची नाही आहे. टीम मिटिंग करू नका, पंच जरा त्यांना सूचना द्या पटापट. शेवटचं षटक, 17 धावांची आवश्यकता आहे, 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. जय लंकेश आयोजित थर्ड पंचायत प्रीमियर लीग 2022 पर्व पहिले सत्र आहे या वर्षी. आपण या स्पर्धेचं आपण बघतोय आणि अतिशय चांगल्या नियोजनातून ही स्पर्धा पुढे सरकताना सुद्धा बघतोय. चांगल्या पद्धतीने कोणत्याही प्रकारे वाद विवाद तंटा बखेडा न होताना या स्पर्धेचं मार्गक्रमण चालताना आपण बघतोय. तब्बल 5वा सामना आहे आजच्या दिवसातला. चौथा सामना आजच्या दिवसामधील. अजूनही 6 सामने होणं बाकी आहे. शेवटचा षटक, चेंडू सोपवला जातोय, कर्णधार आदित्य घरत आपल्या हातामध्ये खांद्यावर जबाबदारी घेतोय. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असताना बघूया आदित्य घरतचा कसा काय समाचार घेतात सुयोग ठाकूर आणि हर्षल कवले.
पहिला चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू होता. चेंडू भिरकावलाय नक्कीच, परंतु जातोय तो घोषित परिसरामध्ये. एका धावेसाठी चेंडू जातोय. धावसंख्या आपण बघतो एका धावेने वाढून धावपळ करावं लागतात. त्या 42 धावा आवश्यकता आहे ती 5 चेंडूत 16 धावांची. सामना जिंकवायचा असेल तर सामना चेंडू लगेच घ्यायचा आहे दुसरा चेंडू येईपर्यंत. 5 चेंडू 16 धावा. पंच लगेच दुसरा चेंडू पुरवायचा आहे. कोणताही वेळ वाया घालवायचा नाही. चेंडू येणार आहे तोपर्यंत एक जरी चेंडू झाला तरी आपला वेळ वाचणार आहे. याच्या नंतरचा सामना आपण बघणार आहोत नक्कीच उसेद 11 थळ विरुद्ध आयन 11 थळ या दोन संघादरम्यान. आयत 11 थळ या संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकताच त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे. पाच चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. या रखरखीत उन्हात सुद्धा बघतो आपण संपूर्ण श्रेष्ठ आणि ज्येष्ठ सुद्धा आमचे पाठीराखे या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळतोय. चेंडू जातोय यावेळेला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमा रेषा पार मिळतोय संघाला संजीवनी देणारा एक अठरा धावा किंवा 6 चेंडूत 20 धावा जरी असतील तर कोणता संघ बाजी मारेल हे मी त्यासाठीच अगोदर म्हटलं होतं की सामना दोघांच्या सुद्धा हातात आहे. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. ज्या वेळेला आवश्यकता होती त्या वेळेला मात्र चेंडूवर एक षटकार लगावला जातोय. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. सामन्यात वेळ मात्र वाया जातो आहे. सामना चालू करायचा आहे पंच आपण. जेव्हा येईल चेंडू तेव्हा लगेच पुरवला जाईल. कोणत्या प्रकारे वेळ वाया दवडायचा नाहीये. 4 चेंडू 10 धावा. सिच्युएशन असू दे पहिल्यापासून सांगितलेलं वेळ वाया घालवायचा नाहीये. सामना चालू करायचा आहे पंच. चेंडूचा वेळ चालू आहे. शोधण्याचं काम चालू आहे. चांगला चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय. चेंडूवर मारण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला नाहीये. एक धाव मात्र मिळते. एकही धाव मिळत नाही. चेंडू निर्धार होते. 3 चेंडू 10 धावा. स्वयंसेवकांना विनंती आहे आपण पटापट सामना चेंडूचा सुद्धा शोध घ्यायचा आहे लगेच, जेणेकरून चेंडूला सुद्धा मिळण्यास वेळ जाईल. 2 क्षेत्ररक्षक होत आहेत फक्त स्वयंसेवक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. नाईलाज आहे सर्वांचा सुद्धा त्या ठिकाणी. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 10 धावांची आवश्यकता आहे. चेंडू बदलला गेला परंतु त्यासाठी सुद्धा नाईलाज आहे. प्रयत्न करत होते. चेंडू त्यात वेळेत आला नाहीये. चेंडू नवीन घेणं भाग पडलं. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 10 धावांची आवश्यकता आहे. हर्षल कवले फलंदाजी सज्ज होतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू पुन्हा हवेत आहे आणि फलंदाज बाद.
अशा तऱ्हेने सामना संतोष मयेकर डोंगरी प्रवेश करतोय तो बाद फेरीमध्ये. अतिशय जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं त्यांनी आणि सुपर 8 मध्ये प्रवेश केलेला आहे. खूप खूप अभिनंदन. अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ केला आणि सुपर 8 मध्ये प्रवेश केल्याबद्दल संतोष मयेकर डोंगरी या संघाचं खूप खूप अभिनंदन. वेल डन. विजय म्हात्रे लोणारे स्टेजवर यायचं आहे. विजय म्हात्रे लाईन आउट मध्ये यायचं आहे आणि आत बाहेर थांबायच्या टीमने. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सूरज कोळी. फलंदाजी करताना 32 धावा जमवल्या तब्बल आणि गोलंदाजी करताना सुद्धा चांगली खेळी केली होती. 2 विकेट्स काढल्या त्यांनी आणि 16 रन्स खर्च करून 2 विकेट सुद्धा काढल्या होत्या आणि त्याच्या या ऑलराऊंडर परफॉर्मन्सच्या जोरावर त्याला मिळते मॅन ऑफ द मॅच. यायचा या ठिकाणी त्यांनी. आणि शाबीरभाई कुरेशी 100 रुपयांचं पारितोषिक आपण द्यायचं. एक झेल पकडलेला या ठिकाणी. नितीन म्हात्रे यायचा आहे. नितीन म्हात्रे जो झेल पकडला तो शतरक्षक यायचा या ठिकाणी. प्रेक्षक